तर तिकडनं पूर्ण चिखल पाडलंय कारण लहानच होत आहे. आणि बघा इकडनं दुसरं आहे, हा बघा. सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण करणार आहोत म्हणजे आज आपण आपल्या घराजवळच हात लावणार आहोत. बघा ट्रॅक्टर पण आलेला आहे आज इकडनं आणि तिकडनं हे दोन शेत आहेत, याच्यामध्ये आपल्याला लावायचं आहे म्हणून आज ट्रॅक्टर आणला आहे. तर तिकडनं पूर्ण चिखल पाडलं आहे कारण लहानच होत आहे. आणि बघा इकडनं दुसरं आहे, हा बघा एवढा मोठा आहे ना. याच्यामध्ये आता चिखल पाडायचा आहे म्हणून कालपासून मोटर चालू करून ठेवलेले. एवढा भरलेला आहे आणि त्याच्यावरून पाऊस पण वरतून आला आहे थोडा, म्हणून झालं आहे एवढं फार. आणि हे पाडलं की आपल्याला लावायला लागेल म्हणून लवकर लवकर लावावं लागेल. कंटाळा येतो आहे खूप, तरी पण काय करायचं आहे. आणि पप्पा पण काल संध्याकाळी आले म्हणून काम करावंच लागेल आज तर. एवढं बघा याच्यामध्ये पाणी नव्हतं थोडंफार, म्हणजे इकडनं होतं वरती नाही, म्हणून आपण मोटर चालू करून ठेवले. एवढं होईल. आणि खूप वास पण येतोय कारण याचं पूर्ण पाला पडून कुहून गेलेलं आहे इथे, म्हणून खूप खराब वास येतो. आणि हा बघा इथे पेरू आहे एक आणि निंबू पण आहेत. एवढे लागले इथे बघा, एवढे लागलेले होते ना, पण कोण आलेला माहिती नाही, पूर्ण गायब आहेत. याच्यामध्ये एक एकच दिसत आहेत. आता खूप होते लागलेले, कोणी आलेलं असेल घेऊन गेलं आहे. कारण आम्ही घरी नसतो, आम्ही शेतावर असतो पूर्ण दिवस, म्हणून बघू पेरू असतील तर. तर हे बघा गाईज, पूर्ण चिखल पाडून झालेलं आहे एवढं. आणि तिकडनं आधी पाडलेलं तेवढं लावायचं आहे आज. आणि बघा मी अजूनपर्यंत बरंचच करतोय, पण आता पहिले आपण नाश्ता वगैरे करू, नंतर लावायला जाऊ, नाहीतर लावता लावता संध्याकाळ होईल. तर आता जेवण वगैरे करून म्हणजे नाश्ता वगैरे करून आपण लावायला जाऊ. तर नाश्ता वगैरे आपण केलं आहे, पण आपल्याकडे मूग नाही जास्त आहेत. हे बघा एवढेच आहेत. त्याच्यामध्ये मम्मी आणि पप्पा लावत आहेत आणि तिकडचं तरी आलेलं आहे, म्हणून आपण थोडं इकडे ना गवत खूप आहे. हे बघा इकडे ते गवत खूप आहे, म्हणून ते साफसफाई करू आपण. कारण नुसतं गवत दिसतोय आणि गार्डनमध्ये काही रान लावलेलं ते होत नाही, म्हणून ते साफसफाई करू. हे बघा एवढा गवत, हवाला आपल्याला काढायचा आहे. आणि हा गार्डनमध्ये लावलेला तो गवत आहे, म्हणून याला असंच ठेवू आपण. मध्ये मध्ये हा खूप झालेला, कारण याला वाढून नाही देत नंतर गार्डनवाला याला. बघा हा तुम्ही एवढा लावला ना तरी खूप होतो, म्हणून यांना परत आपण इथे लावून ठेवू, ते होईल नंतर. ही बघा
जाल तयार केलेली आहे. ही जाल ना तिकडनं एक काय कशाच्या तरी वेल चढलेला आहे ना, म्हणजे चढायला हे बांधायचं आहे त्याला, म्हणून ही तयार केलेली आहे. हे बघा, हे आपण व्हॉलीबॉल खेळतो आणि नेट बांधतो ना, त्याच्यासारखं तिथे पण बांधतो आणि त्याच्यावरती आपण वेल वरती चढवू. कसं दिसतंय ते बघू आपण. तर चला हे घेऊन जाऊ आपण. तर काम करता करता थोडं उशीर झालेला आहे. थोडं नाही म्हणजे खूप उशीर झालेला बघा. आतापर्यंत तिकडनं आई आणि बाबा लावतायच. मी पण आताच आलो आहे, कारण मूठ पूर्ण म्हणजे भात संपलेला आहे आणि चिखल थोडं राहिलेला आहे. तर उद्या मम्मी जाईल खणायला, नंतर खणून घेऊन येईल. आणि तोपर्यंत आम्ही ना, आई भात खणायला गेलेले होते ना, तोपर्यंत आम्ही हे काम केलं आहे, तुम्हाला दाखवलं आहे. बघा नेटसारखं बांधायचं होतं ना, हा बघा, हा तो वेल आहे. त्याला ते काय बोलतात, गुवार की काहीतरी याला बोलतायत, जे खायचं भाजी करून ते आहे. आता याच्यावरती ठेवलं आहे, पूर्ण मंडपसारखं केलं आहे ना एवढं. हा मंडपसारखं केलं आहे ना, याच्यावरती तो चढेल वेल आणि लागतील का लगेच इकडनं खोडायचे. म्हणून काय एवढं हे नाही बा, एवढं बनवलेलं आहे. तुम्हाला मी दुपारी दाखवलेला बाबा हे करत होतो तो, म्हणजे हे बघा एवढं बनवलं आहे. आता आपण पण जाऊ आंघोळी वगैरे करू, तयारी मस्त. कारण सकाळपासून मी आंघोळी वगैरे काहीच नाही केलेली. आता आपण आंघोळी वगैरे केली म्हणजे करू. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला बाय.